नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत आणि महाराष्ट्राच्या महासंग्रामामध्ये आता बातमी बघूयात. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं आणि या व्हिडिओनंतर आता भाजपच्या नेत्यांनी एक प्रकारे हा वोट जिहाद असल्याचा आरोप केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या व्हिडिओवरून विरोधकांना लक्ष्य केलंय. खडकवासला इथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवत महाविकास आघाडीवर टीका केली आणि महाविकास आघाडीच्या विजयासाठी वोट जिहादचा नारा दिला जातोय. मतांसाठी महाविकास आघाडीचे नेते मुस्लिमांचे तळवे चाटतायत. हे लोक सांगतात की आम्ही दंगेखोरांना सोडून देऊ आणि या ठिकाणी वोट जिहाद होत असेल तर मतांचं धर्मयुद्ध आपल्याला देखील लढावं लागेल असं फडणवीस म्हणाले. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जद नोमानी म्हणतात, तुम्हाला मला ऐकवायचंय, तुम्हाला मला जागा करायचंय. ही साधी निवडणूक नाहीये. लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहां वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी. और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है. और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही, ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपह सालार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले. और मैं ये बात जानता हूं कि महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे. आता वोट जिहादचा नारा दिलाय. वोट जिहाद आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलाय. आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत. जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल. आता एक राहिलो तर सेफ रहो. अगर एक है तो सेफ है, अगर एक है. मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे. अरे यांचे इरादे केवळ महाराष्ट्र नाही आहे, यांचे इरादे दिल्ली सरकार हलवण्याचे इरादे आहे. हे छोटे इरादे ठेवून या ठिकाणी आलेले नाही, या देशाला अस्थिर करण्याचं काम करतायत आणि त्याच्यामध्ये ही महाविकास आघाडी आज सामील झालेली आहे. तर ऑल इंडिया एकता फोरमच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात. आता कोण आहेत हे मौलाना सज्जाद नोमानी हे देखील आपण बघतोय. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलंय, यही समय है. वोट जिहाद वरून त्यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीसांचं हे ट्विट उद्या सकाळी 10:30 वाजता. यही समय है सोए हुए को जगाने का. हे काल केलेलं देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. म्हणजेच आज सकाळी 10:30 वाजता बघूयात देवेंद्र फडणवीस काय बोलतात. त्यांनी काल केलेल्या ट्विटमधनं ही वेळ दिली आहे, उद्या सकाळी 10:30 वाजता. किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहित सज्जाद नोमानींवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे. किरीट सोमय्यांकडून सज्जाद नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा. व्हिडिओद्वारे नोमानींचं हे आवाहन. आणि नोमानी वोट जिहाद करत असल्याची तक्रार करत किरीट सोमय्या यांनी आयोगाला पत्र लिहित कारवाईची मागणी केली. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय आणि कारवाईची मागणी केली आहे. सज्जाद नोमानींवरती कारवाईची मागणी किरीट सोमय्या यांनी केली. सज्जाद नोमानींचा आणखी एक व्हिडिओ किरीट सोमय्यांकडून समोर आणण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिलेल्यांचं सोशल बॉयकॉट करा. व्हिडिओद्वारे नोमानींचं हे आवाहन होतं आणि नोमानी वोट जिहाद करत असल्याची तक्रार करत किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित कारवाईची मागणी केली. खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांनी जे मुसलमानांना धार्मिक अपील केली आहे, उकसवण्याचा प्रयत्न केला आहे, त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केली आहे. मौलाना म्हणतात कि आप में से कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया है, ऐसे लोगों को सोशल बॉयकॉट करो, उनका हुक्का पानी बंद करो, ऐसे मुसलमानों का नाम ताबड़तोड़ बदल दो, उनको घनश्याम दास कहो. मौलानानी वोट जिहाद साठी पण अपील केली आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे केली आहे. खलीलुर रहमान